श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ या ग्रंथाचे 51 भाग आपण पूर्ण केलेले आहे. आपण सर्व स्वामी भक्तांनी या ग्रंथ वाचनाला दिलेला प्रतिसाद, स्वामीविषयी प्रेम, माया आणि भक्ती पाहता आपण या ग्रंथाचे पुढील भाग सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. आपण 51 भागापर्यंत पाहिले होते की श्री स्वामी समर्थ आता चोळाप्पांच्या घरी गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी चोळाप्पांना वाढण्यात आले आहे आणि ते वाढलेले ते अन्न ग्रहण करणार म्हणून सर्व चिंतित आहेत. आता पुढील भाग पाहूया त्या ठिकाणी काय घडले. आपण काही चुकलो तर नाही असे चोळाप्पांच्या मनात शंका आली होती. ते पुन्हा पुन्हा सांगत होते की स्वामी जेवणाला सुरुवात करा, पण स्वामी जेवायला सुरुवात केली नव्हती. सर्वच जण बुचकळ्यात पडले होते. हा अवलिया असा का वागतो हा प्रश्न रसीलदाराला सुद्धा पडला होता. 3 दिवसाचा उपाशी आहे, दुसरा कोणी असता तर येताच बकाबका जेवला असता, पण हा स्वामी ताटाकडे पाहती नाही. चोळाप्पाचे मन मात्र अपराधी झाले होते. त्याला वाटलं की येसुबाईमुळे स्वामी जेवत नाहीत. अखेर येसुबाईनेही विनंती केली होती, स्वामी जेवा, आता जेवण थंड होतंय. प्रथम स्वामी ताटाकडे पाहिले आणि मग रसीलदाराला म्हणाले, हात लगाव. सर्वांनाच आश्चर्य वाटले. स्वामी रसीलदाराला ताटाला हात लावायला सांगत आहेत. रसीलदारचा चेहरा तर विस्फारला गेला होता. चाचरतच त्यांनी म्हणाले, मै हा तुम ताटाला हात लाव. रसीलदाराने घाबरून आजूबाजूला उभ्या असलेल्या गावकरी मंडळींना पाहिले. सर्वांनाच स्वामी विक्षिप्त वाटत होते. स्वामी आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहेत याची जाणीव होतात रिसालदाराने एकदम आजजीने म्हणाला, नहीं स्वामीजी, मैं तो मुसलमान हूँ. स्वामींनी मंद स्मित केले आणि ताडकन ते म्हणाले, किसने बनाया है तुम्हें मुसलमान? मैंने नहीं, थाली को हात लगाओ. सर्वांना स्वामींच्या बोलण्याचा आश्चर्य वाटले होते, पण स्वामींच्या बोलण्याचा अर्थ मात्र चोळाप्पाच्या ध्यानात आला होता. आजचे जेवण रिसालदारामुळे स्वामींना मिळत आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामी रिसालदाराला स्वतःबरोबर जेवायला सांगत आहेत. यानंतर पुढील कथा आपण पुढच्या भागात ऐकूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.